नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. शालार्थ पगार बिलाचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. कारण हे जे शालार्थ पगार बिल असणार आहे हे जुलै 2026 चं असणार आहे. आणि मित्रांनो, जुलै 2026 म्हणजे जुलै महिन्यामध्ये मित्रांनो आपल्याला वेतनवाढ लागत असते, अॅन्युअल इन्क्रीमेंट. तर मित्रांनो, जुलै 2026 चं जे आपलं शालार्थ पगार बिल असणार आहे ते आपली वेतनवाढ लावून कशा पद्धतीने तयार करायचं आहे मोबाईलच्या सहाय्याने, याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला डेमो सहित या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शालार्थ पगार बिल मोठी अपडेट असणार आहे. जुलै 2026 पे बिल बनवताना वेतनवाढ म्हणजे अॅन्युअल इन्क्रीमेंट कसं लावायचं आणि त्याचं अप्रुव्हल घेऊन आपण बिल कसं तयार करायचं, याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो बघा, अतिशय महत्वाचा हा जो महिना असते आपला शालार्थ पगार बिलाचा. कारण या महिन्यामध्ये मित्रांनो आपल्याला वार्षिक वेतनवाढ जी आहे ती मिळत असते आणि ती आपल्याला शालार्थ पोर्टलवर लावून घ्यायची असते. तर मित्रांनो, 2 स्टेपमध्ये आपल्याला हे करावं लागणार आहे. कारण आपल्याला अगोदर इन्क्रीमेंट लावावं लागणार आहे आणि ते अप्रुव्हलसाठी पाठवावं लागणार आहे आणि त्यानंतर ते अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला बिल तयार करता येणार आहे. मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला सर्व गोष्टी करता येणार आहे. तर बघा, न करता पूर्ण बघा, संपूर्ण माहिती अतिशय महत्वाची असणार आहे आणि काही बदल सुद्धा असणार आहे मागच्या वर्षीपेक्षा. तर बघा, इथे आपल्याला आपली शाळा जी आहे ते लॉग इन करून घ्यायची आहे. तर मित्रांनो बघा, मी आता इथे एक शाळा लॉग इन करून घेतलेली आहे आणि इथे सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, इथे हे जी दुसरी टॅब आहे वर्क लिस्ट, यामध्ये जायचं आहे. यामध्ये गेल्यानंतर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे. आता इथून मित्रांनो आपल्याला इथे पेरोल जे आहे यामध्ये जायचं आहे आणि इथून आपण जाणार आहोत एम्प्लॉय इन्फॉर्मेशन. हा जो पाथ आहे तो बघा, वर्क लिस्ट मधून आपण गेलो पेरोल मध्ये, पेरोल मधून आपण गेलो एम्प्लॉय इन्फॉर्मेशन मध्ये आणि एम्प्लॉय इन्फॉर्मेशन मध्ये मित्रांनो ह्या ज्या टॅब आलेल्या आहे उपटॅब, यामध्ये आपल्याला वरून मित्रांनो 6वी जे टॅब असणार आहे ती असणार आहे रिलीज ऑफ अॅन्युअल इन्क्रीमेंट. यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. यामध्ये आपण क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस एक नवीन आपल्या समोर आलेला आहे. तर मित्रांनो, इथे आपल्याला आतापर्यंत जे काही इन्क्रीमेंट आपले लागलेले आहे त्याची संपूर्ण डिटेल आपल्याला वर इथे दिसणार आहे. अशा पद्धतीने बघा, इथे आपल्याला ही वर डिटेल दिसत आहे. आता मित्रांनो, आपल्याला या वर्षीचं जे इन्क्रीमेंट लावायचं आहे त्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, इथे वर आपल्याला एक टॅब मिळणार आहे ऍड न्यू ऑर्डर म्हणून. तर यावर अगोदर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर ऍड न्यू ऑर्डर केल्यानंतर इथे आपल्याला बघा वर एक नवीन इंटरफेस आलेला आहे. इथे आपल्याला इन्क्रीमेंट सर्टिफिकेट ऑर्डर नंबर आणि ऑर्डर डेट टाकायची आहे. तर मित्रांनो, ही ऑर्डर नंबर आणि ऑर्डर डेट जी आहे ही खूप महत्वाची असणार आहे आणि ही आपल्याला आपल्या पंचायत समितीकडून जे आपला शिक्षण विभाग आहे त्यांच्याकडून हे मिळणार आहे. तर हे प्राप्त झाल्यानंतरच आपल्याला हे इन्क्रीमेंट लावून घ्यायचं आहे ऑनलाईन, म्हणजे शालार्थ पोर्टलवर. तर बघा, इथे आपल्याला तो ऑर्डर नंबर टाकावा लागणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला तो ऑर्डर नंबर आपल्या जवळ असणं आवश्यक आहे. तर मी तो ऑर्डर नंबर टाकून घेतो आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला तिथे समोर काही गोष्टी कराव्या लागणार आहे. तर बघा, अगोदर आपल्याला अचूक असा ऑर्डर नंबर टाकायचा आहे जो आपल्या कार्यालयाकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो इकडे बाजूला ऑर्डर डेट असणार आहे. ही डेट सुद्धा खूप महत्वाची असणार आहे. तर ही डेट आपण टाकून घेणार आहोत. इथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तिथून आपल्याला ती डेट जी आहे ते टाकून घ्यायची आहे. जी दिनांक असणार आहे त्या ऑर्डर नंबरची ती टाकून घ्यायची आहे. तर बघा, ती सुद्धा मी इथे आता टाकून घेतो आणि त्यानंतर आता मित्रांनो बघा, इथे आपल्याला हे 2 महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण टाकून घेतलेल्या आहे, इन्क्रीमेंट सर्टिफिकेट ऑर्डर नंबर आणि ऑर्डर डेट. हे टाकल्यानंतर आता खाली बघा बिल नंबर आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपला शाळेचा जो बिल ग्रुप आहे तो येणार आहे, त्याला सिम्पली आपल्याला टिक करून घ्यायचा आहे, तो तिथे येणार आहे. आणि पे कमिशन यावर जर आपण क्लिक केलं तर अशा पद्धतीचं येणार आहे. आणि इथे मित्रांनो बघा, आपल्याला सगळ्यात शेवटी 7 पे कमिशन जे आहे हे घ्यायचं आहे. हे घेतल्यानंतर मित्रांनो बघा, आता इथे एक महत्वाची स्टेप असणार आहे. इथे बघा, इथे 2 ऑप्शन आपल्याला मिळणार आहे. एक असणार आहे जानेवारी इन्क्रीमेंट आणि एक जुलै इन्क्रीमेंट. तर मित्रांनो, आपलं जे इन्क्रीमेंट आहे, आपली जी वेतनवाढ आहे ती जुलैमध्ये लागत आहे. तर जुलैला आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. हे सर्व केल्यानंतर आपल्याला इथे गोचं मित्रांनो एक बटन मिळणार आहे. या गोवर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर आता मी क्लिक केलं. आता क्लिक केल्याबरोबर मित्रांनो बघा, इथे आपल्याला 2 नावं इथे आलेले आहे.
जे शाळेमध्ये जे कर्मचारी आहे किंवा जे शिक्षक आहे त्यांचे नाव आपल्याला इथे दिसणार आहे. आणि हा जो इथे बेसिक असणार आहे मित्रांनो, हा जुना असणार आहे. आता नवीन बेसिक आपल्याला इकडे तो ऍड करायचा आहे. तर बघा इथे आपल्याला त्या शाळेतील दोन्ही शिक्षकांचे नावं दिसत आहेत. जे काही शिक्षक असतील त्यांचे नावं दिसणार आहे. आता या शाळेला 2 शिक्षक आहे, दोघांचे नावं दिसत आहे. तर आणि त्यांचा जे बेसिक आहे जुना, म्हणजे जून पर्यंतचा तो ती रक्कम इथे दिसत आहे. तर इथे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, याला टिक करून घ्यायचं आहे. आणि इथे ऍड टू लिस्ट हे जे आहे इकडे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा ऍड टू लिस्ट करायचं आहे. ऍड टू लिस्ट केल्याबरोबर मित्रांनो ते दोन्ही नावं जे असणार आहे ते या साईडला येणार आहे. आणि आता इकडे मित्रांनो त्यांचा जो बेसिक आहे या जुलैपासून जो वाढणार आहे पे मॅट्रिक्स नुसार, तो इथे त्याची रक्कम आपल्याला दिसणार आहे. तर मित्रांनो याला आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे. इथे सेव्हचं बटन असणार आहे. तत्पूर्वी इथे आपण दोन्ही याला टिक करून घेणार आहोत. आणि त्यानंतर मित्रांनो बघा इथे आपल्याला हे जे सेव्हचं बटन असणार आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा यावर आता मी क्लिक करतो. आता इथे आपल्याला हे जे सेव्हचं बटन आहे यावर आपल्याला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्याबरोबर बघा मित्रांनो एक मेसेज आपल्याला आलेला आहे शालार्थकडून, अॅन्युअल इन्क्रीमेंट हॅज बीन फॉरवर्डेड सक्सेसफुली फॉर व्हेरिफिकेशन. म्हणजे मित्रांनो आपल्याला आपण जे इन्क्रीमेंट लावलेलं आहे ते समोरच्या स्टेपवर गेलेलं आहे, म्हणजे DDO2 ला गट शिक्षणाधिकारी लॉग इनला ते व्हेरिफिकेशन साठी जाणार आहे. आणि 1-2 दिवसात ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला तिथे नवीन बिल जे आहे ते जनरेट करता येणार आहे. तर मित्रांनो बघा याला सिम्पली आपण ओके करून घेणार आहोत. ओके केल्यानंतर मित्रांनो बघा इथे आपल्याला आता सगळ्यात वरचा जो ऑर्डर असणार आहे मित्रांनो तो आपला नवीन ऑर्डर असणार आहे. तर बघा इथे सगळ्यात वर जो ऑर्डर दिसत आहे 13/7/2026 चा, म्हणजे जे आपण आता लावलेला आहे. आणि इकडे जर आपण बघितलं एम्प्लॉय किती आहे तिथे दाखवत आहे. आणि स्टेटस जे आहे मित्रांनो त्याचं ते फॉरवर्डेड असणार आहे. तर मित्रांनो हे व्हेरीफाय झाल्यानंतर इथे व्हेरीफायचं स्टेटस येणार आहे अशा पद्धतीने. आणि याची प्रिंट आपण इथून काढून घेऊ शकता. तर मित्रांनो आता आपलं हे व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला समोरची स्टेप म्हणजे आपल्याला नवीन जे बिल असणार आहे ते बनवायचं आहे. तर मित्रांनो काही वेळानंतर हे जेव्हा आपलं व्हेरीफाय होणार आहे त्यानंतर आपण पुढची स्टेप इथे जाणून आपण आता परत या शाळेचं लॉग इन करून घेतलेलं आहे. आणि आता आपलं जे इन्क्रीमेंट आपण फॉरवर्ड केलेलं होतं ते आता व्हेरीफाय होणार आहे किंवा झालेलं असेल. तर बघा परत आपण जाणार आहोत आता वर्कलिस्ट मध्ये. वर्कलिस्ट मधून पेरोल आणि पेरोल मधून आपण जाणार एम्प्लॉय इन्फॉर्मेशन. इथे गेल्यानंतर मित्रांनो बघा रिलीज ऑफ अॅन्युअल इन्क्रीमेंट यावर आपण क्लिक करून घेणार आहोत. तर मित्रांनो आपण आपलं इन्क्रीमेंट जे आहे ते फॉरवर्ड केलेलं आहे आणि आता ते व्हेरीफाय सुद्धा झालेलं आहे. तर बघा सगळ्यात वरचं जे असणार आहे ते हे असणार आहे नवीन. मित्रांनो याला आपण फॉरवर्ड केलेलं होतं. आणि आता हे जे आहे वरिष्ठ स्तरावरून म्हणजे गट शिक्षणाधिकारी लॉग इन वरून मित्रांनो हे व्हेरीफाय झालेलं आहे. आपल्याला दिसत असेल व्हेरीफाय झालेलं आहे. तर मित्रांनो इथून आपण याची रिपोर्ट काढून घेऊ शकता. तर हे जर आपल्याला बघायचं असेल तर इथे बघा प्रिंट रिपोर्ट जे आहे यावर आपण जर क्लिक केलं तर हे संपूर्ण अशा पद्धतीचं दिसणार आहे मित्रांनो. आपल्याला इथे जे काही कर्मचारी आहे त्यांचे नावं असणार आहे. त्यांचं जे जुनं इन्क्रीमेंट आहे रक्कम आहे इन्क्रीमेंटची ते इथे दिसणार आहे. त्यानंतर डेट ऑफ विच द प्रेझेंट पे ते तारीख इथे असणार आहे. त्यानंतर इन्क्रीमेंट किती रक्कम वाढली ते इथे दिसणार आहे. आणि नवीन जे इन्क्रीमेंटची रक्कम असणार आहे मित्रांनो ते आपल्याला इकडे दिसणार आहे. तर हे मित्रांनो इन्क्रीमेंटची स्लिप असणार आहे. जुलै महिन्याच्या वेतनामध्ये आपल्याला ही जी स्लिप असणार आहे याची सुद्धा प्रिंट जोडायची असते. तर बघा इथे खाली आपल्याला 2 ऑप्शन मिळणार आहे, क्लोज आणि प्रिंटचं. तर इथून आपण याला प्रिंट करून घेऊ शकता. तर मित्रांनो मोबाईलवरून आपण करत असताना जर आपला मोबाईल डायरेक्ट जर प्रिंटरला कनेक्ट होत असेल तर आपल्याला डायरेक्ट प्रिंट काढता येणार आहे. अन्यथा आपल्याला याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आहे आणि त्याची PDF बनवून आपण त्याची प्रिंट काढून घेऊ शकता. तर बघा आता आपण याला क्लोज करणार. आपण परत आलेलो आहोत मित्रांनो. आता आपलं इन्क्रीमेंट जे आहे ते व्हेरीफाय झालेलं आहे. आता आपल्याला बिल बनवायला काहीच हरकत नसणार आहे. तर बघा आता बिल बनवण्यासाठी परत जाणार आपण वर्कलिस्ट मध्ये. त्यानंतर जाणार पेरोल मध्ये. पेरोल मध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला पेरोल जनरेशन व्ह्यू हे जे आहे यावर क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो आपल्याला जनरेट रिजनरेट पेबिल यावर आपण क्लिक करून घेणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर आता हा इंटरफेस आलेला आहे. हा मित्रांनो नेहमीचा इंटरफेस आहे आपला. इथे आपल्याला वर्ष बाय डिफॉल्ट असणार आहे. इथे महिना जो असणार आहे तो जुलै आपण सिलेक्ट करून घेणार. इथे बिल नंबर जो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि आता इथे खाली जे टॅब आहे जनरेटचं यावर आपण क्लिक करणार. यावर क्लिक केल्याबरोबर मित्रांनो अगदी सहजपणे आपलं नवीन जे पे बिल असणार आहे जुलै महिन्याचं इन्क्रीमेंट लागलेलं
ते जनरेट होणार आहे. तर बघा चेंज स्टेटमेंट अँड पे बिल जनरेटेड सक्सेसफुली याचा मेसेज आलेला आहे. याला ओके करू आपण. ओके केल्यानंतर अशा पद्धतीचं हे दिसणार आहे. इथूनची सर्व प्रोसेस मित्रांनो आपल्याला माहिती आहे, मी थोडक्यामध्ये सांगणार आहे. सगळ्यात अगोदर आपण जाणार रिपोर्ट मध्ये, कारण आपल्याला अगोदर बिल चेक करून घ्यायचं आहे. चेक केल्यानंतर आपल्याला ते फॉरवर्ड करायचं आहे. तर बघा मी हे जे बिल आहे आता हे तयार झालेलं आहे. इथून आपण रिपोर्ट मध्ये आलेलो आहोत. इथे आपल्याला आपला बिल ग्रुप जो आहे तो सिलेक्ट करायचा आणि शो रिपोर्ट करून घ्यायचा आहे. शो रिपोर्ट केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे. इथे मेन रिपोर्ट मध्ये आपण जाणार. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इनरचा जो रिपोर्ट असणार आहे तो आपण बघणार आहोत. तर इनर मध्ये मित्रांनो संपूर्ण आपली गव्हर्नमेंटचे जे अलाउन्सेस आणि डिडक्शन आहे ते संपूर्ण आपल्याला दिसणार आहे. आणि इथे आपल्याला मित्रांनो बघा जे काही इन्क्रीमेंट नवीन लागलेलं आहे ते आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. तर मित्रांनो हे संपूर्ण आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आपलं इन्क्रीमेंट वगैरे बरोबर लागलं का. आणि मित्रांनो या बिलासोबत आपल्याला जे इन्क्रीमेंटची स्लिप आहे त्याची सुद्धा प्रिंट काढून ते सुद्धा जोडायची आहे. तर बघा संपूर्ण हे जे बिल आहे अगदी बरोबर आहे, तंतोतंत अचूक आहे. त्यानंतर संपूर्ण जे रिपोर्ट्स आहे अकॉर्डन्स रोल वगैरे ते सुद्धा एकदा आपण चेक करून घेणार आहोत. आणि त्यानंतर हे जे बिल असणार आहे मित्रांनो हे आपण फॉरवर्ड करणार आहोत. तर हे बिल संपूर्ण बरोबर आहे, बँक स्टेटमेंट वगैरे संपूर्ण बरोबर आहे. तर मित्रांनो आता याला मी क्लोज करून घेतो. त्यानंतर बघा आपण परत जाणार वर्क लिस्ट मध्ये. त्यानंतर पेरोल मध्ये गेल्यानंतर पेरोल जनरेशन व्ह्यू आणि यामध्ये आता दुसरी जी टॅब आहे व्ह्यू अप्रूव्ह डिलीट बिल यावर आपण क्लिक करणार. आणि इथून मित्रांनो आपल्याला हे जे बिल असणार आहे हे फॉरवर्ड करायचं आहे. तर मित्रांनो हे संपूर्ण प्रोसेस आपल्याला माहित आहे. आपल्याला मित्रांनो जुलै 2026 मध्ये आपल्याला इन्क्रीमेंट कशा पद्धतीने लावायचं आहे मोबाईलवरून अगदी सहजपणे लावता येणार आहे. इन्क्रीमेंट लावल्यानंतर आपल्याला ते फॉरवर्ड करायचं आहे आणि फॉरवर्ड केल्यानंतर बीओ लॉगिन वरून मित्रांनो ते अप्रूव्ह होणार आहे. अप्रूव्ह झाल्यानंतरच आपल्याला बिल जे आहे ते तयार करायचं आहे. तर इन्क्रीमेंटची स्लिप आपण कशी काढायची ते सुद्धा आपण माहिती बघितली आहे. सोबतच इन्क्रीमेंट अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला पे बिल कशा पद्धतीने बनवायचं आहे, जनरेट करायचं आहे याची सुद्धा माहिती संपूर्ण बघितलेली आहे. तर अत्यंत महत्वाची अपडेट, महत्वाची माहिती, महत्वाचा शालार्थ पे बिलाचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. चला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.